तर चला आज बघा मस्तपैकी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आणि झटकेपट होणारे असे गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत आणि चवदार हेल्दी असे पालकचे पकोडे म्हणजे पालकची भजी बनवलेली आहे। वडापावच्या गाडीवर बघा कांदा भजी पालक भजी हे नेहमीच आपल्याला तिकडे खायला बघायला भेटतात। तेच भजीना आपण घरच्या घरी खूप मस्त सोप्या पद्धतीने करणार आहोत। ते इकडे बघू शकतात मस्तपैकी असे कुरकुरीत गरमागरम पालक भजी आज बनवलेले आहेत। आणि विशेष म्हणजे कसं पालक हे खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी, म्हणून हे पालकाचे भजी ना एकदा तरी करून खाल्ले पाहिजेत। तर पाहू शकता तुम्ही किती छान असे क्रिस्पी कुरकुरीत चवदार असे हे पालक भजे झालेले आहेत। तर ह्याला लागणारे साहित्य खूप कमी आहे, बनवायला वेळसुद्धा कमी लागतो आणि झटकीपट बनतात आणि खायला मात्र खूप टेस्टी असतात। तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला अशीच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा। तर इकडे मी ना थोडीशी पालक ना अशी स्वच्छ धुवून मग सुकून घेतली आणि मग चांगली अशी चिरून घेतली। आता असं काही नाही की बारीकच चिरलं पाहिजे, जशी जमन तशी मीडियम अशी याला चिरून घ्या। हे पाहू शकता पालक खूप हेल्दी आहे, खूप प्रमाणात त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे पालकाचे भजे हे खूप चांगले आहे शरीरासाठी पण। तर एका भांड्यामध्ये ना ही जी चिरलेली पालक आहे ना टाकून घेऊया। कांदे भजे वगैरे सगळे बटाटे भजे आपण नेहमीच खातो, पण पालकाचे भजे सुद्धा खूप छान लागतात। आता आपण याच्यामध्ये काय करायचं, बेसन पीठ टाकायचं। आता पालक ना एक मोठी वाटी जर पालक असेल ना चिरलेला तर त्याच्यामध्ये ना अर्धीच वाटी बेसन पीठ टाका, कारण बेसनचं प्रमाण ना थोडं कमीच ठेवा, कारण की काय होतं मध्ये गोळे नको व्हायला ना। पालकाची पाण्यामध्ये पान जे असतं ना त्याला कोटीन बसन इतकंच बेसन पीठ टाकायचं। त्यानंतर इथे 1-1.5 चमचा ना तांदळाचं पीठ टाका। कोणतीही भजी असू दे, पालकच नाही कुठल्याही भजीचा प्रकार असू दे, तांदळाचं पीठ टाकल्यामुळं ना त्यामध्ये ना क्रिस्पीपणा खूप वाढतो। त्यानंतर इकडे मी थोडेसे जिरे टाकलेत, तांदळाचं पीठ टाकले, जिरे टाकून घेतले आणि एक मिरची फक्त नावापुरती टाकते, कारण मी लाल मसाला इकडे टाकणार आहे। तुम्ही फक्त हिरवी मिरचीसुद्धा अशी ठेसून टाकू शकता। त्यानंतर इकडे अद्रकसुद्धा ठेसून टाकू शकता। आता मी इकडे लाल मसाला टाकते, तांदळाचं पीठ, जिरे, लाल मसाला आणि ओवा थोडासा चिमूटभर असा याच्यावर कुस्करून टाकायचा। ओव्याचा फ्लेवर ना प्रत्येक भज्यामध्ये खूप छान येतो आणि आपला शरीरासाठी सुद्धा चांगला आहे ओवा। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायचं, अख्खे धने असतील तर त्याला सुद्धा कुटून असे टाकू शकता। आणि थोडीशी हळद टाकायची, जेणेकरून पालकाच्या भज्याला ना छान रंग येतो। तर मी इकडे थोडीशी हळद टाकली, धना पावडर टाकलाय, ओवा टाकलाय। आता आपल्याला काय करायचं, हे सगळं ना पहिला हाताने असं एकजीव करून घ्यायचं। जास्त बेसन पीठ टाकायचं नाही, तांदळाच्या पिठामुळे ना मस्त क्रिस्पी कुरकुरीत राहतात, बराच वेळापर्यंत असे नरम पडत नाहीत असे। त्यामुळं तांदळाचं पीठ नक्की टाका, 1-1.5 चमचा। आणि जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं टाका, अगदी घट्ट बॅटर नका बनवू, म्हणजे असे गोळे बनतील असं नाही पाहिजे, थोडंसं लपलपीत पाहिजे बॅटर। हे पाहू शकता अगदी थेंब थेंब पाणी इकडे मी टाकते। हे बघा जसं लागेल तसंच पाणी टाका आणि हा बॅटर असा बनवायचा, जास्त काही घट्ट बनवायचं नाही, म्हणजे आपल्याला हे असं पकडून पालकाचे असे भजे ना पाडता येतात, सोपं जातं। आणि पालकाच्या पानाचा जो टेक्स्चर येतो भज्याला, म्हणजे एक सुंदर दिसायला पण मस्त वाटतात आणि मग असे तेलामध्ये सुद्धा सोडायला सोपे जातात, त्यामुळं बेसन पीठ कमी टाकायचं। हे बघा मी सगळे असे तेलामध्ये ना स्लो गॅसवर हे पालकाचे भजे सोडते। लहान मोठे ना जसे तुम्हाला आवडतील तसे भजे पाडा। हे अशा प्रकारे तेल अगोदर तापून घ्यायचं आणि मग थोडंसं स्लो ठेवायचा गॅस। हे बघा 1-2 मिनटं झालं की लगेच असे भजे सुटले जातात आणि याला चांगला लाल रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर। अजिबात हाय नका करू गॅस, म्हणजे फास्ट नका करू, कारण की काय होतं त्यामुळे लगेच भजे तर शेकले जातात, रंगसुद्धा चढतो, पण आतला जो कच्चापणा बेसन पिठाचा असतो ना तो राहतो। त्यामुळं ना स्लो मीडियम गॅसवर चांगलं याला भाजून घ्या। हे असं व्यवस्थित ह्याला असं मस्त तेलामध्ये फ्राय करायचे।
खूप मस्त बनतात पालकाची भजी. तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीने मी केलेत. काही कुठलं जास्त असं साहित्य टाकलं नाही, अगदी सिंपल पद्धतीने. म्हणजे तुम्ही कधीही बनवू शकता. फक्त पालक चिरून ठेवायचं. बेसन पीठ आणि मसाले तर असतातच आपल्याकडे, त्यामुळं ना पालकाची भजी जर खायची इच्छा झाली ना, तुम्ही झटकेपट बनवू शकता. आणि अशाच पद्धतीने कोथिंबीरचे भजेसुद्धा करू शकता, मेथीचे भजे करू शकता. सेम प्रोसेसने करायचे. जिकडे मी लाल मसाला टाकला आणि तिकडे लसूण, मिरची, धण्याचा कूट वापरू शकता. बघा किती मस्त झालेत का नाही आपले कुडकुडीत गरमागरम असे हे पालकाचे भजे. हे असं थोडासा लालसर रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं स्लो गॅसवर. आता मी जरा टिश्यू पेपरवर काढून ठेवलं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा ऑइल याचं सगळं निघून जाईल. तोपर्यंत आपण दुसरा बॅच टाकून घेऊया. हे बघा गरमागरम भजे पालकाचे तयार झालेत. मस्त वाटतात का नाही बघायला. आता हे 2-4 जितके उरलेलं बॅटर आहे ते सगळे टाकून घेते. तर 5-6 भजे होतील बहुतेक, कारण मी भाजी थोडीच वापरली ना, इकडे जास्त काही वापरली नाही. हे अशी थोडीशी भाजी जरी असली शिल्लक, त्याचे तुम्ही भजे नाश्त्याला करू शकता. हे बघा मस्तपैकी याला असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि जोपर्यंत याच्यावर लाल रंग चढत नाही ना, तोपर्यंत मिडियम गॅसवर याला फ्राय करा. आता मी हे काढून घेते. झालेत बघा आपले परफेक्ट पालकाचे भजे. तर गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त कुरकुरीत चवदार टेस्टी असे हे पालकाचे भजे. आता याला थोडं थंड करायचं आणि मग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर मी प्लेटमध्ये आपले हे झालेले पालकाचे भजे काढून घेते. हे बघा बघा किती मस्त वाटतात का नाही. एकदम छान हिरवेगार असे हे पालकाचे खमंग टेस्टी पकोडे. बाहेर बघा गाडीवर नेहमी आपल्याला एस टी स्टँडवर वगैरे बघायला भेटतातच, की आपण किती आवडीने खातो. तेच भजे आपण घरच्या घरीसुद्धा बनवून भरपूर प्रमाणात खाऊ शकतो आवडीने. हे पाहू शकता थोड्याशा पालकाच्या भाजीपासूनसुद्धा भरपूर सारे भजे बनले जातात. कोणी पाहुणे गेस्ट वगैरे आले तर झटकीपट तुम्ही हे भजेसुद्धा चहासोबत नाश्त्याला देऊ शकता, किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकता. चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. टिफिनला नेऊ शकता, लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. कारण पालक हे खूप म्हणजे याच्यामध्ये खूप कॅल्शियम आहे, खूप हेल्दी आहे आपल्यासाठी. त्यामुळं नक्की करा. नेहमी तेच पकोडे खाऊन जर कंटाळा आला असेल तर पालकाची भजे नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा. असेच छान मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्रायबर करा. हे आता मी एक केचपसोबत खाऊन घेते. तुम्ही गरमागरम चहासोबत खाऊ शकता, चपाती भाकरी पोळीसोबत खाऊ शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर कशी वाटली बघा आपले हे पालकाचे क्रिस्पी कुडकुडीत भजे. असं गरमागरमच बनवायचं आणि गरमागरम चहासोबत किंवा चपाती पोळीसोबत याला तुम्ही खाऊ शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.